यांचे बंधू आहेत जितेंद्र डाके यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात। दिनेश पांगेला मॅनेजमेंट गुरु आपल्याला नारंगीच्या जेवढ्या स्पर्धा असतात त्याकरता आम्हाला सहकार्य करत असतात आणि दिनेश पांगेला आणि हेमू ही रामलक्ष्मणाची जोडी आहे। तर हेमू आपण पण यायचंय आपलाही सन्मान आपणच्या वतीने करण्यात येईल। आपा या 8 टीम आणि त्याचं संपूर्ण मॅनेजमेंट दिनेश पांगेला यांनी केलेलं आहे, त्यामुळे निश्चितच दिनेश पांगेला तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। ओपनच्या टीम या ठिकाणी आडायचं सोपं काम नाहीये। अब्दुल अंकल आपल्याला विनंती आपण देखील यायचं। अब्दुल अंकल आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। हेमेंद्र मांगेला, दिनेश पांगेला आणि हेमेंद्र मांगेला यांच्या दोघांच्या माध्यमातून आमदार चषक 2025 चा महासंग्राम आणि टीम मॅनेजमेंट म्हणजे फक्त टीम बोलवायच्या नसतात तर त्याचं कलेक्शन असतात सगळ्या गोष्टी। राज भोईर आपण देखील यायचं। राज भोईर त्याचबरोबर अब्दुल अंकल यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती या। सामन्याला सुरुवात होणार आहे। पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे। मला माहिती आहे की तिथे देखील खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी प्रेक्षक आतुरलेले आहेत। अब्दुल अंकल आपण देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला केलेलं आहे। आपण व्यासपीठावरती यायचंय। राज भोईर थँक्यू सो मच। आमदार चषक 2025 चं दमदार आयोजन, दिमागदार आयोजन आणि ही मंतलेली रात्र, स्वप्नवत अशी रात्र आपल्याला। अब्दुल अंकल मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा प्लीज जल्दी आइए, कारण आपल्याला मॅचच्या दिशेने देखील जायचं आहे। सामन्याला देखील सुरुवात होते। अब्दुल अंकल, दिनेश मांगेला, हेमेंद्र मांगेला आणि अब्दुल अंकल आमच्या मॅनेजमेंटचे अत्यंत महत्त्वाचे 3 खांब आहेत, आधारस्तंभ आहेत। अब्दुल अंकल थँक्यू सो मच आणि आपणच्या वतीने आपला विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे। आमदार चषक 2025 सातत्यानं क्रिकेट करता फार मोठं योगदान आणि गोरेगावमध्ये आपण प्रहार चषकाचं जे आयोजन बघतो नवशाचे शिकलगार आणि अब्दुल अंकल यांच्या वतीने तिथे करण्यात येतं। आज आयोजक म्हणून तर तिथे भूमिका बजावतात पण आपल्या स्पर्धेच्या संयोजनामधून गेला त्यांचा सिंहाचा वाटा। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर अब्दुल अंकल यांच्यासाठी। आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार राजनजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते अब्दुल अंकल यांचा विशेष सन्मान। अब्दुल अंकल थँक्यू सो मच। सचिन बुटिया आपण देखील व्यासपीठावरती या। सचिनजी बुटिया सामन्याला देखील सुरुवात झाली, तिकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। अशोक माळी आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे। हे सन्मान होत आहेत। दरम्यान सामन्याला देखील सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मॅचच्या दिवशी ओव्हर मध्ये आपण विशेष सन्मान, ओव्हर झाल्यानंतर विशेष सन्मान करणार आहोत। समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर आणि दुसऱ्या बाजूला आमचा बीजी समालोचक आपल्या विराटचा सुपुत्र भरत मोरे। ओव्हर टू कम बॉक्स। धन्यवाद आपका। एलके स्टार राजकोट बनाम शिवांश स्पोर्ट्स विरार, ये दूसरा सेमीफाइनल बहुत ही बेहतरीन स्नॉटर बॉल हमारे बीच जिनके सम्मान में ये प्रतियोगिता खेली जा रही है। सम्मानीय राजन अप्पा नाइक जी इनका स्वागत है। 5171 नाम की स्विफ्ट गाड़ी वहां पर ट्रैफिक कर रही है, प्लीज उसे वहां से हटाइए। एक और अच्छी बॉल राजस्थान के अजमेर से यहां पर खेलने बता रहे राजू पालड़ी। प्रतीक गरज जल्दी आउट हुए, इश्तियाक ने कैच लिया। देखिए किस तरह काटा बदला गेंद ने और विकेटों के पीछे बहुत जबरदस्त काम करते हुए किरण पवार। लखन भाई सोनैया की टीम है एलके स्टार राजकोट गुजरात। स्ट्राइक पर है मकरंद पाटिल। वाइड एंगल और अंपायर सतीश कुरूप द्वारा इसकी पुष्टि की गई 3 रन 1 विकेट के नुकसान पर। हमारे जो दर्शक 70 के यूट्यूब चैनल पर जुड़े हैं उनका हार्दिक स्वागत है। इस प्रतियोगिता के आयोजक है मंगेश जी भोईर और निहार मंगेश भोईर, भारतीय जनता पार्टी वसई विरार। इस बार उठा दिया, तान दिया है और अब अंपायर उसे कंफर्म करते हुए कि शानदार चौका स्ट्रेट डाउन द ग्राउंड।
आपलाही सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेला इनसाइड आउट, इनसाइड आउट, इनसाइड आउट खेळत असताना चेंडूला पाठवलं सीमा रेखा पार, मिडऑफच्या डोक्यावर मारलेला फटका, 4 धावांसाठी चौकार. आणि हरीश सर, या मॅच दरम्यान जर आपण पाहिलं राजू पालटीच्या षटकामध्ये प्रत्येक घराचं विकेट आल्यानंतर सुद्धा खूप चांगल्या धावा मानल्यात असं म्हणावं लागेल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपल करते. बहुत जबरदस्त स्टार्ट लिया है यहाँ पर. एक तरफ 11 रन बने, एक तरफ विकेट भी गिरा. राजू पालड़ी हमेशा की तरह विकेट टेकिंग बॉलर के रूप में, और दूर वाले छोर से आते हुए फरमान खान हरियाणा करनाल के खिलाड़ी है, उनके सामने अब बैटिंग करने के लिए तैयार है प्रथम कड़ू. एक बॉल में 1 रन बनाकर खेल रहे और मकरंद पाटिल 4 बॉल 8 आउट हुए. प्रतीक घरत 6 ओवर का ही है, दूसरा सेमीफाइनल है. एक्शन पैक क्राउड, ब्लॉकबस्टर यहां पर दर्शकों की हाजिरी और बहुत ही अनुशासन के साथ दर्शकों ने सहयोग दिया है. सभी का बहुत बहुत धन्यवाद. फरमान की ये गेंद इस बार स्वीप कर दिया, स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन लिया. स्कोर 12 पे 1. बघा एक बक्षीस आले. लगातार 3 षटकार जर मकरंद पाटीलने मारले तर प्रथमेश मात्रे, साहिल मात्रे, त्यानंतर प्रथमेश दिल्ले आणि मयूर मांगेला यांच्याकडे 2000 रुपयाचं बक्षीस आहे. हे बक्षीस लगावण्यात आलेलं आहे आणि मकरंद पाटील त्यांच्या साथीने खेळतात म्हणून हे बक्षीस लगावलं गेलं. 12 वरती 1. पुढील चेंडू समोर त्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. शाश्रफ चेंडूवरती येत आहेत, परंतु तितकं चांगल्या रीतीने चेंडू ट्रॅव्हल झालेला नाही. ओ हो, क्या बात आहे. अशरफची फेकी आणि डेंजर एंड, म्हणजे म्हणतात ना पोहोचणं तितकं सोपं नव्हतं, परंतु मकरंद जशी उंची आणि जितके पाय लांब टाकून तो धावत होता, ते धावत असताना मात्र त्यानं 2 धावा यशस्वी रीतीने कंप्लीट केला. चांगली रनिंग बिटवीन बघायला मिळाली. दरअसल में दिन में जो 2 बड़े मुकाबले उन्होंने जीते, उसके बाद उनका आत्मविश्वास भी अब चरम पर है. उन्हें पता है कि आज हमने 2 बड़ी टीमों को पराजित किया. दोपहर हमारी थी, शाम हमारी थी, रात हमारी है. यह टूर्नामेंट हमारा है. 1 मिलियन इंडियन रुपीस, 10 लाख रुपए, ये पहला पुरस्कार है. और उससे भी बड़ी बात है कि एमएलए कप हमारे वसई विरार में रहे, ये हम सुनिश्चित करेंगे. शिवांश स्पोर्ट्स 14 पर 1. फरमान खान खाड़ी वाले एंड से बॉलिंग करेंगे. प्रतीक घरत आउट होने के बाद एक अच्छी पार्टनरशिप देखने को मिली है. हमारे मंच पर तमाम भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी उपस्थित है, सभी का स्वागत. इस बार नो बॉल और फ्री हिट. बल्लेबाज गिर गए अपनी जगह पर. लॉन्ड्री का बिल बढ़ जाए तो भी क्या फर्क पड़ता है, जीत गए तो सीधा वॉशिंग मशीन लेके कपड़े धो डालेंगे. सर्फ एक्सेल है ना. लगातार 4 6ला 5000 रुपयाचं बक्षीस आहे गुड्डू माली. प्रताप ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेले आहेत. हो, जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न बघा, जितके सफल होतात. फरमानचा वेग हा काहीसा तितका कमी नसतो आणि वेगावरती स्वार होत असताना पूर्णपणे मकरंदच्या ज्या काही होणाऱ्या हालचाली आहेत त्या हालचालींना बीट करण्याचं कार्य फरमानने केलंय. मैग्निफिसेंट बॉलिंग, सच अ ग्रेट बॉलिंग बाय फरमान. हितेंद्र सिंह जाडेजा इस टीम के कैप्टन है और उनके पास जो बॉलिंग ऑप्शंस है, राजू पालड़ी, राजू मुखिया, अब हम देख रहे हैं वहां पर फरमान, ये तमाम बॉलर्स ने कल रात उन्हें जिताया. राजू मुखिया का ओवर बहुत इंपॉर्टेंट था.
चेंज ऑफ पेस उड़ा दिया, कैच आउट का मौका, और यहां पर आसान कैच अशरफ खान के लिए, और आउट होकर वापस चलते हुए बैटर। बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू होताना त्याला लपेटत असताना लॉंगॉनच्या डोक्यावर मारण्याचा काहीसा प्रयत्न, या अगोदर सुद्धा 2 प्रयत्न केले होते मकरंदने, आणि चेंडू तितक्या गतीने गेला नव्हता म्हटल्यानंतर जो इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी जर हा चेंडू गेला असता, म्हणजे हा इनसाइड आउट पद्धतीने खेळला असता, कदाचित तिथे मोठा फटका मिळाला असता, परंतु मकरंदचं चुकीचं शॉट सिलेक्शन आणि विकेट येत असताना त्याला तंबूच्या दिशेने यावं लागते। मोठी विकेट मकरंद पाटील बाद, आणि त्याची जागा करण्यासाठी विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये आलं। त्याच्या लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचे बक्षीस आसिफ अन्सारी यांच्याकडून, आणि 10 षटकार जर का या इनिंग मध्ये मारले तर 10,000 रुपयाचे बक्षीस लगावण्यात आले। 15 रन 2 विकेट के नुकसान पर वसई विरार यानी कि महाराष्ट्र बनाम गुजरात का ये मुकाबला है। राजकोट की गुजरात की एक टीम फाइनल में पहुंच चुकी है, बालाजी 11। विश्वनाथ जाधव आज दिन के समय में बहुत जबरदस्त गेंदबाजी उनकी रही थी। प्रेक्षकांनी जर का झेल घेतला तर प्रताप ट्रान्सपोर्ट यांच्याकडून अनिकेत माने यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस प्रेक्षकांसाठी सुद्धा लगावण्यात आलंय। 15 वरती 2। 3 बॉल में अगर 3 6 लगते हैं तो प्रदेश पवार द्वारा भी 5,000 रुपए का इनाम है। बेहतर बॉल, फरमान खान बिल्कुल ऑफ स्टंप की लाइन को पकड़कर बॉलिंग कर रहे हैं। अनिश्चितता के गलियारे से थोड़ा बाहर टपा खाने के बाद स्ट्रेट निकली, बल्लेबाज टर्न के लिए गए थे, चतुर गेंदबाजी नाही, शानदार बॉलिंग, आणि 15 वरती 2 विकेट येत असताना आता काहीशी पकड मिळवण्याचा प्रयत्न एलके स्टार राजकोटच्या माध्यमातून होतोय हरीश्वर, परंतु या विश्वनाथ जाधव यांचा रोल या मॅच मध्ये खूप मोठा असणार आहे, महत्वाचा असणार आहे, कारण या संघामध्ये एकमेव असा खेळाडू ज्याला ऑल इंडिया ओपन स्पर्धा खेळण्याचा मोठा अनुभव आहे, मोठा एक्सपिरियन्स आहे, आणि त्यामुळे त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे। आणि असं असताना हा चेंडू बघा, उसळी घेणारा चेंडू होता, मागे निघून गेला, आणि तो अप्पर कट काढण्याचा प्रयत्न जरूर त्याने केलाय। पंच इथं वाईट घोषित करतायत, आणि त्यानंतर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय, रेफर केलं गेलंय। बघूयात निर्णय काय येतोय पंचांकडून। चर्चा यासाठी आहे की दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात झाली, पहिली सेमीफायनल रफ अँड टफ आपण बघितली, त्याच्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये यस इट्स अ वाईड बॉल, तिसऱ्या पंचांनी बघा ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं गेलं किती उंची होती, बिलकुल टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे डोक्याच्या वरून तो चेंडू निघून गेला, उडी मारून खेळण्याचा प्रयत्न होता, आणि तिथं वाईट बॉल आलाय। रफ अँड टफ पहिली सेमीफायनल राहिली, आणि आता दुसऱ्या सेमीफायनल मध्ये तशाच काहीशा अपेक्षा प्रेक्षकांना आहेत। गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करून चेंडू टाकण्याचा प्रयत्न फरमानचा, या अगोदरचे सगळे चेंडू तेज तर्रार होते, आणि बघा इथून फिंगर रोल केले, आणि आतमध्ये येणारा ऑफ कटर चेंडू यष्टांच्या मागे किरण पवारच्या हातामध्ये गेला। षटक संपलं दुसरं, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे दाब आहेत 16, आणि 2 मोठ्या विकेटचं पतन। तर कशा या मॅचकडे भरतजी तुम्हाला अगदी काही क्षणासाठी थांबवतोय। इथे या व्यासपीठावरती लोकप्रिय, कार्यसम्राट, कार्यतत्पर, विकासाचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय आमदार राजनजी नाईक साहेब उपस्थित आहेत। या स्पर्धेला ते शुभेच्छा पण देणार आहेत, संबोधित करणार आहेत। या निमित्ताने एकदा सर्वांना विनंती, जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया। आपण उपस्थितांना संबोधित करा। आज माझे मित्र मंगेश भोईर आणि त्यांचे चिरंजीव निहार भोईर यांनी या आमदारच्या सकाळचे आयोजन केलं, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि सर्वात धन्यवाद इथल्या प्रेक्षकांना देईन की रात्रीचे 12 वाजल्यात 3 पर्यंत मॅचेस चालू राहणार आहेत, आणि 3 पर्यंत अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हे इथले प्रेक्षक सगळे अतिशय चांगल्या प्रकारे बघतात, त्यांना मी सॅल्यूट करतो, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। आजच आपल्या वसई तालुक्यासाठी पालघर जिल्ह्याची एक चांगली बातमी कालच आली, आणि आता मी येताना आयुषला भेटून आलो। आयुष माझा शेजारीच राहतो। IPL सुपर किंग चेन्नईमध्ये
त्यांना स्थान मिळालेलं आहे आणि निश्चितपणे तो संघ जो चेन्नई संघ आता थोडं मागे आहे पण आयुष्य पदार्पणाने आयुष्यामध्ये खेळत असल्यामुळे निश्चितपणे चेन्नई संघ उत्तम कामगिरी करेल. इथे अनेक लोकांचं सहकार्य यांना मिळालं. मॅनेजमेंटचे इथे सगळे बघणारे आमचे मित्र दिनेश मांगेला, अब्दुल अंकल, नंतर चारही समालोचक अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करतात. प्रशांत आदवडे असतील, हरेश पंडे असतील, तुकाराम मांगेला असतील, भरत मोरे असतील, हे सर्व अतिशय चांगलं समालोचन करतात. त्याचप्रमाणे इथे खास भिंडू पडगावून आलेले एक तरुण तडफदार उद्योजक ज्यांचं अजूनही मला वाटतं 25 वय असेल, 25 पण नसेल, असे चांगले यशस्वी उद्योजक पडग्यामध्ये काम करत. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आणि बरेच अनेक व्यवसाय आहेत. ते आमचे पाटील साहेब, हरेश पाटील साहेब आणि सर्व उपस्थित माझे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीची मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि चांगला खेळ सगळ्या टीमने इथे केला. मी सगळ्या टीमला, सगळ्या प्रेक्षकांना, देशभरातून आल्या या सगळ्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. आणि ह्या नारंगी ग्रामस्थ मैदानाचे म्हणजे नारंगी ग्रामस्थाचे सर्वच ग्रामस्थ मंडळाचे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. दोन्ही पंच यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय चांगला खेळ, त्यांनी चांगले निर्णय दिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्व प्रेक्षकांचे पुन्हा आभार व्यक्त करून तुम्हाला शुभेच्छा देतोय. माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या निमित्तानं आपले लोकप्रिय आमदार राजनजी नाईक साहेबांनी आपल्याला संबोधित केलेलं आहे. मॅच सुरू आहे त्यामुळे पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद राजन जी, आपने जो सभी को धन्यवाद दिया. वाकई में मैं जनता जनार्दन को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा. इतना डिसिप्लिन क्राउड मैंने सोचा भी नहीं था. और यहाँ से जो नज़ारा दिख रहा है, सभी लोग जो मैदान में खड़े हैं, बैठे हैं, एंजॉय कर रहे हैं क्रिकेट को. थैंक यू सो मच. 19 for 3 बैट रहे विश्वनाथ यादव. 3 बॉल खेले, अभी तक खाता नहीं खोला. विघ्नेश 1 बॉल 1. राजू पालड़ी तीसरे ओवर की शुरुआत कर चुके हैं. पहले बॉल पर 2, दूसरे बॉल पर विकेट, तीसरे बॉल पर 1. 19 for 3 6 ओवर का ये सेमीफाइनल. इसकी विजेता टीम बालाजी क्लब राजकोट गुजरात से अंतिम मुकाबले में आज ही के दिन खेलेगी. स्वीप करने का प्रयास था, बराबर से कामयाब नहीं हो पाए. विश्वनाथ यादव गेंद की लाइन में अपने शरीर को ला नहीं पाए थे. हालांकि बल्ले को गेंद जरूर लगी है, लेकिन वो आत्मविश्वास नहीं नजर आ रहा है. आज नारंगी ग्रामस्थ सभी लोग बहुत खुश हैं. देखिए जिस तरह से टूर्नामेंट ऑर्गेनाइज हुआ है, पूरे पालघर जिले से मुंबई, ठाणे, रायगढ़, यहां से लोग देखने पधारे हैं मैच को. ओ स्नॉटर बॉल, बिल्कुल ये टप्पा राजू पालड़ी को एक वाहिद खिलाड़ी बनाता है. कुछ नहीं कर सकते आप. व्हाट अ लवली डिलीवरी. गेंद का टप्पा, उसकी दिशा और उसकी गति, तीनों पर नियंत्रण बहुत अच्छा रहा. लेग कटर बॉल 20 for 3. शफल होकर खेलने का प्रयास, किरण ने विकेटों के पीछे उसे लिया है. ओवर समाप्त होता हुआ 3 ओव्हर 20 रन 3 विकेट. 20 धावा धावफलकावरती झालं. 3 षटकांचा खेळ झाला. काही बक्षीस आहेत. विश्वनाथ जाधव यांच्या लगातार 3 षटकाराला 2000 रुपयाचं बक्षीस आहे. विघ्नेश सागरतोडेच्या लगातार 3 षटकाराला 2000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रथमेश शिल्के, साहिल म्हात्रे, साहिल मयूर मांगेला, प्रथमेश लिले यांच्याकडून ते बक्षीस लागवण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांसाठी प्रताप ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून अनिकेत माने यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस प्रेक्षकांसाठी आणि आसिफ अन्सारी यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी विश्वनाथ जाधव यांना 5000 रुपयाचं बक्षीस. विश्वनाथ जाधवच्या लगातार 3 षटकाराला राजगड यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. 20 वरती 3 षटकांचा खेळ झाला. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि थँक्यू डीजे.
षटकामध्ये शिवान स्पोर्ट्स विरार नक्कीच विचार करत असणार आहे धावफलक कशा पद्धतीनं 50 वरती जाईल, कशा पद्धतीनं 50च्या आसपास येऊन थांबेल. कारण आज दिवसभराचा खेळ जर आपण बघितला तर बॉलिंग फिल्डिंग या सर्व बाबतींमध्ये शिवान स्पोर्ट्सने आपली बादशाह आपली धमक दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये त्यांना यश सुद्धा आलंय. 2 बलाढ्य संघ ते त्यांच्या ग्रुपमध्ये होते. ताई पॅकर्स आणि दिल्ली धमाका या 2 संघांना त्याने पराभूत केलं आणि आता सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एलके स्टार राजकोट या संघासमोर हो स्विच हिट काढण्याचा प्रयत्न. चेंडू मागे घेऊन चालला उलट्या दिशेने. ही तुझ्याकडे चेंडू खाली. हो जेल सोडलाय त्यानं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॅक केलं क्षेत्ररक्षकानं हितूला आणि त्यानंतर इथं 2 धावा सुद्धा धावून कंप्लीट केल्या जातात. याच गोष्टीची चर्चा हरिसन मी मागासपासून करत होतो की मोठ्या फटके येत नाहीयेत, शरीरापासून लांबून केला जातात त्याला प्रयत्न होतोय. मोठ्या फटक्यांसाठी केलेला प्रयत्न अपयशी होतोय आणि असं होत असताना तुम्हाला आता सिंगलला डबलला ट्रिपलला अजून 4 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावून अलॉंग दी कार्पेट फटके इथे इफेक्टिव्ह आहेत. 22 for 3. फरमान खान अच्छी बॉलिंग कर रहे हैं. मौका बनाया था इस बार विश्वनाथ यादव गैप में खेलते हुए और देखिए वो छूटा हुआ कैच कितना महंगा पड़ा. विश्वनाथ ने 2 खिलाड़ियों के बीच में से गैप निकालते हुए शानदार चौका. आता मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता कारण स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. मिडविकेट थोडासा काव कोणाच्या बाजूने चुकतात आणि मधल्या गॅपला हेरलं, परंतु त्या बॅट मध्ये जो चेंडू निघून गेला ऑलिंपिक कार्पेट तो खरोखरच असा गोळीच्या रफ्तारीनं हो गतीला ओळखला इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न. काउंटराईचा फटका प्रदर्शित केलाय. मधला गरंगाव चेंडू जाऊन जोपर्यंत फील्ड केला जाईल एकच धाव येताना पाहायला मिळते. या चौकाराने थोड्याशा आशा पल्लवी झाल्या तरी सर थोड़ी सी जान में जान आई है क्योंकि विश्वनाथ यादव अब थोड़ा अच्छा खेल रहे हैं और यहाँ पर 50 रन कम से कम बनाने होंगे. एलके स्टार के पास एक स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है और अभी भी उनके 2 इस ओवर के बाद 2 ओवर बाकी है तो रन रेट ज़्यादा नहीं है. 27 पे 3. प्रतीक घरत आज जो उनके रन मशीन थे जल्दी आउट हुए. विघ्नेश साखल तोड़े के पास टैलेंट है. मकरंद अच्छा खेल रहे थे, उनका विकेट गिरा. अब उम्मीद जो है विश्वनाथ पर है और फिर हर्ष अड़सूड़ पर. सत्तावीस प्रति 3 चेंडूचा खेळ आणि फरमानला पुन्हा एकदा बॉलिंग अटॅक वरती आणण्यात आलं. त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. ओहो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि खेळत असताना मात्र चेंडू शरीराला लागून किरण पवार यांच्या हातामध्ये गेलाय. सरळ बॅटने धावा थोड्याशा कमी येताना दिसल्यात विघ्नेशकडून आणि त्यामुळे विघ्नेशने काहीसा हा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. आत चेंडू होता पायावरती लागून किरणच्या हातामध्ये गेला. हलकीशी अपील झाली, तितका उत्साह अपीलमध्ये नव्हता. पंच तटस्थ आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. विश्वनाथ यादव की तरफ वो भी स्विच हिट मारने गए. फरमान खान ने बराबर पहचान लिया था उनके इरादों को और बहुत बेहतरीन गेंद की है. 27 पर 3. बिल्कुल गुडलैंड बॉल थी और बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए धकेला सिलिमिडॉफ की और 1 रन आता हुआ. 28 पर 3. रनों की तादाद कम है और उसकी वजह है लाइन और लेंथ पर बहुत अच्छी गेंदबाजी फरमान खान की. 28 पर 3. विघ्नेश 2 विश्वनाथ 8. 64 षटके म्हटल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित असणार है शिवान स्पोर्ट्स. विश्वनाथ के लगातार 2 6 पर जय भोईर और विश्वनाथ घरत इनके द्वारा 5,000 रुपए का इनाम है. विश्वनाथ के ऊपर हजारों रुपए लगे हैं लेकिन क्या विशु लगाएगा? वेट एंड वॉच. 28 for 3. लास्ट बॉल. हो सफल झाले ते सुरुवातीला आणि त्यानंतर चेंडू आतमध्ये येणारा त्याच्यावर ते विश्वनाथ शेवटी ऑकवर्ड झाले. बघा कशा पद्धतीने हा चेंडू आतमध्ये आला होता. सफल झाले त्याने आतमध्ये येणाऱ्या चेंडूला फक्त
फक्त चेंडूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो झालेला नाही आहे आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगतात यशस्वी षटक समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 28 वरती धावफलक थांबलंय टीम शिवान स्पोर्ट्स विरार या संघाचा. पर्यंत येतोय, परंतु त्या अगोदर एक बक्षीस आहे ते अनाऊन्स करू इच्छितोय. युवा नेतृत्व प्रितेश पवार यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि जर का 3 बॉल 3 विकेट आल्या तर ओम सिंग यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस. इंडिविजुअल प्राइजेस आ रहे हैं. अब नया ओवर लेकर आ रहे इमाद इलू बेंगलोर से आए हुए हैं. इमाद इलू की खास बात है नाजिम गुल्ली की तरह एक ही एक्शन में 2 टर्न करते हैं. ये खिलाड़ी ने दिल्ली धमाका बिग बैश में एक 55 रन का मैच नहीं 45 रन का मैच बचाया था. और इमाद इलू ये जब गेंद करते हैं देखने लायक होती है. उनको मौका दिया है यहाँ पर टीम मैनेजमेंट ने. किरण पवार जाके उनसे बात करते हुए और इमाद इलू और राजू मुखिया ये 2 आखिरी ओवर रहेंगे ऐसा हमारा अनुमान है. विघ्नेश 5 बॉल 2, विश्वनाथ यादव 8 बॉल 8. गुलाब का शहर कहा जाता है बेंगलोर, सिटी ऑफ रोजेस, और वहां से आए हैं इमाद इलू. लेकिन गेंद और बल्ले के बीच में इलू इलू नहीं करने दूंगा, ये उनका इरादा होगा. आते ही हरकत ली, खराब गेंद और फेंक दिया. फॉल एक बाउंड्री के बाहर, ये भव्य 6. सुरुवातीला सफल झाले आणि त्यानंतर जागा बनवत असताना मारलेला हा फटका लॉंग लेगच्या डोक्यावरून गेलाय. कडक सिक्सर, बेधडक मारलेला हा फटका विघ्नेश साखोलतोडेच्या बॅटमधून आलाय आणि या षटकाराने आता इंडिकेशन दिलंय, निर्देशनं दिलेली आहेत की आम्ही आता कशा धाटणीची फलंदाजी करणार आहोत, कशा पद्धतीनं या सामन्याला खेळणार आहोत. आणि जसं शेवटच्या 2 षटकांचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये इमाद इलूच्या षटकाची चर्चा झाली. इमाद इलूचे आकडे मागील काही मॅचेसचे म्हणजे 3 मॅचेसचा त्यांचा जर का आलेख बघितला तर खूप चांगला राहिलाय. इकॉनॉमिकल स्पेल हाताळल्यात आणि विकेट सुद्धा घेतल्यात. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना प्रभावी मारा इमाद इलूचा राहिलाय आणि अशा प्रभावी राहणाऱ्या गोलंदाजासमोर मारलेला हा षटकार हा नक्कीच त्याच्या मानसिकतेवरती खूप मोठा दडपणारा असू शकतो. नेक्स्ट बॉल विघ्नेश साखलतोडेसाठी पहिला चेंडू षटकार आलाय. पुढच्या चेंडूचा वर विकेट खेळत असताना स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने हरकत घेत असताना बुडलाय. डॉट बॉल येतोय. बॉल का टर्न देखिए, ऐसा लगता है कि उनके हाथों में बॉल बैरिंग फिक्स किया गया है. सेम मिनी नजीम गुल्ली, एक ही एक्शन में 2 टर्न. आशिक अली, नजीम गुल्ली, इमाद इलू. और यहां पर एक और भव्य 6. इमाद इलू, तुम्हारे सामने मैं अच्छी बल्लेबाजी करके सामना जीत लूं. अवघड कोडे नाव आहे विघ्नेश साखलतोडे. अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या मैदानात बरसतोय आणि बरसत असताना प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यासाठी मजबूर करतोय. इमाद इलू याच्यावरती षटकार मारणं सोपं नाहीये, परंतु त्यानं या षटकाराने सांगितलं आम्ही सोपं काम करतो कुठे. 2 मोठे फटके आणि त्याने या धावफलकाला गती प्राप्त होत असताना धावफलक जाऊन पोहोचले 40 वरती. या षटका अगोदर म्हणजे ज्यावेळेला 4 षटके रिसर झाली त्यावेळेला वाटत होतं हे धावफलक 40-42च्या आसपास जाऊन थांबेल की काय. त्या गतीनं धाबा येत होत्या, कारण येणारे इमाद इलू आणि राजू मुखिया यांची षटकं सोपी नव्हती. आणि असं असताना हे केलेले 2 ब्लास्ट आता मात्र 50च्या आसपास जाण्याचे संकेत देत आहेत. अभी भी 3 गेंदें बाकी है और विघ्नेश साखलतोड़े ने जिस तरह 2 शॉट हुक करते हुए खेले हैं, क्वालिटी शॉट्स. हुक शॉट आसान नहीं होता, फ्रंट फुट क्लियर करना पड़ता है, वजन ट्रांसफर करना पड़ता है, बॉल पर ताकत लगानी पड़ती है. 3 रन पर इमाद इलू की गेंद, स्विच लगाने का प्रयास.
कम से कम 1 रन जरूर पूरा कर पाएंगे विघ्नेश। 41 फॉर 3, पारी का 5वां ओव्हर, इसके बाद 1 ओव्हर का खेल शेष। यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, म्हणजे ज्या पद्धतीने तो रिव्हर्सचा फटका खेळण्यासाठी गेले होते त्यावेळेला चेंडू डेप्थ लवकरच आला आणि तो फुलटॉस पद्धतीने ज्या पद्धतीने बॅटवरती घ्यायचा होता तसा आला नाहीये, म्हणजे मनासारखा चेंडू नाही पडला आणि त्यामुळे फक्त एकाच धाब्यावरती समाधान आलं। यावेळेला विश्वनाथ जाधव सफल झाले, परंतु बॉडी ट्रान्सफर झाली नव्हती, लांबून खेळला गेला, लपेटण्याचा प्रयत्न आणि आता त्या क्षेत्रामध्ये जिथे 2 षटकार गेले होते तिथे टिपलाय शेल आणि संपलाय विश्वनाथ जाधवचा खेळ। 1 more विकेट डाऊन, 3ऱ्या विकेटचं पतन। एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तितके बाहेर निघाले नव्हते। बघा हा फटका खेळण्यासाठी विश्वनाथ सफल जरूर झाले, परंतु सफल होत असताना तितकं अंतर नव्हतं गाठलं। विघ्नेश ताकलतोडे हा फटका खेळण्यासाठी जवळजवळ वाईड लाईन सुद्धा पार केली होती आणि त्यामुळे तो फटका एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला तितकी अडचण नाही आली। विश्वनाथने लांबून लपेटण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तो लांबून लपेटत असताना तो मोठा चेस होता, त्यामुळे अडचण आली आहे, विकेट आली आहे। विकेट येत असताना नवीन फलंदाज हर्ष आडसूळ मैदानाच्या आतमध्ये येतो। ज्या हर्षने पहिल्या मॅच मध्ये वादळी खेळी करत असताना शिवान स्पोर्ट्स विरार संघाला जिंकून दिलं होतं, 4 चेंडूमध्ये 20 धावा केल्या होत्या। तो हर्ष आलाय, रिवा स्विचिट चेंडू उंचाव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मध्ये प्रोटेक्शन। जो थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता तो वेगाने चेंडूवरती आला, तोपर्यंत हर्षने 2 धावा चपळाईनं धावून कंप्लीट केल्या। 5 षटकांचा खेळ संपला, 43 वरती 4, शेवटचा अंतिम षटक बाजू। सर इथून पुढे किती धावफलक बघताय? नहीं, मेरे ख्याल से स्कोर 55 तक जाएगा। विघ्नेश और हर्ष दोनों अच्छे बैटर है। विघ्नेश फॉर्म में है, हर्ष ने दिन में बल्लेबाजी की थी, अब रात में बल्लेबाजी करनी है और आखिरी ओवर करने आ रहे हैं यहाँ पर राजू मुखिया ने कल रात ऐसी सिचुएशन में अपनी टीम को मैच जिताया था। अयूब, हितू जाडेजा, अशरफ खान, वेरी स्ट्रांग बैटिंग साइड। और अयूब एक बार रंग में आते तो फिर क्या होता है हमने देखा 2 दिन पहले, बट स्टिल मुझे ऐसा लग रहा है राजू मुखिया को किस तरह हैंडल करेंगे। ये देखिए मंगेश भोईर जी को दिखाया जा रहा है, नन्हे मुन्ने बच्चे से लेके सीनियर सिटीजन तक हैं। मंगेश भोईर साहब के चेहरे पर एक खुशी है कि जो टूर्नामेंट आयोजित करने का सपना देखा था वो हकीकत बना और नारंगी का ये ऐतिहासिक मैदान घर घर में पहुंचा ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट के जरिए। रंग बिरंगी कपड़ों में ये क्रिकेट खेला जाता हुआ, क्रिकेट रंग बिरंगी और गांव है नारंगी। 43 फॉर 4। राजू मुखिया पिछले सुप्रीमो के बेस्ट बॉलर भी रह चुके हैं। शफल होकर खेलने का प्रयास, देखिए बैटर के ट्रिगर मूवमेंट को पढ़कर की जाने वाली गेंदबाजी और अब रिफर किया गया है। भरत, एक चीज आप गौर करेंगे, राइट आर्म राउंड द विकेट, विजय गढ़वाली, राजू मुखिया, आशीष आगरकर, प्रिंस यादव, अविनाश राणा, कितने बॉलर्स, और ये लगभग इसमें सारे दिल्ली के हैं। राइट आर्म राउंड, हाँ एक एक्सिबिशन मैच हो सकता है, राइट आर्म राउंड द विकेट वर्सेस राइट आर्म ओव्हर द विकेट। बिलकुल चांगलं विश्लेषण आपण केलं या ठिकाणी। आणि हे नॉर्थचे सगळे गोलंदाज आणि नॉर्थ आणि साऊथ यांच्यामधलं इथून गोलंदाजीची काहीशी खान असल्यासारखं चित्र आहे। भरपूर असे गोलंदाज ज्यानं आपल्या गोलंदाजाने प्रभावित केलं आणि पंचाचा निर्णय आला। इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉलची सांगता होतीये। 43 नंतर हा डॉट बॉल, विघ्नेश बघा पूर्णपणे शफल झाले होते आणि शफल झाल्यानंतर बघा जिथं खेळण्यासाठी आले पूर्णपणे त्यांच्या रेंजमध्ये हा चेंडू होता
बाहेर जवळ कट झालाय, जरूर कट होण्याचं प्रमाण थोडं जास्त होतं आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉलची सांगता होती. राजू मुखिया इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक मध्ये तैनात चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडूला सुद्धा जात आणि तोपर्यंत एकच धाव धावफलकामध्ये ऍड होते. 44 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर दॅन 5.2 ओव्हर्स. राजू मुखिया जो एंगल बना रहे हैं वहां पर वो बल्लेबाजों को शरीर से दूर खेलने पर लालायित कर रहे हैं और वहां पर वो जंग जीते हुए हैं. इस बार अर्श अरसूल आंखें बंद करके वो स्ट्रोक खेलने का प्रयास. दिन में रोशनी अलग है, रात में रोशनी अलग है और राजू मुखिया अलग शैली के गेंदबाज है. बॉल यहां पर वेस्ट कर दी. डॉट बॉल. जो इनसाइड आउट किंवा स्विच हिट करण्यासाठीचा जो टर्नला प्रेडिक्ट करणं थोडंसं मुश्किल होऊन बसलं आणि त्यामुळे कदाचित इथं विकेट येस इथं विकेट येते. क्विक फेकी करत असताना अशरफने गोलंदाजाकडे चेंडू फेकला आणि इथं विकेट सॅक्रिफाईस. अब बॉलिंग कर रहे राजू मुखिया. पूरे हिंदुस्तान के अखिल भारतीय बॉलर संगठन कह रही है हमारा मुखिया कैसा हो, राजू मुखिया जैसा हो. राजू मुखिया जिसने बल्लेबाजों को कर दिया दुखिया. 44 पे 5 क्वालिटी बॉलिंग. आखिरी ओवर करने के लिए जिगर चाहिए और राजू मुखिया कल रात को भी उन्होंने जीता है, आज रात को भी टीम के लिए उन्होंने बहुत उत्कृष्ट काम किया है. 50 के नीचे स्कोर को सिमट दिया तो एलके स्टार के लिए भी मौका रहेगा. हालांकि अमित तांडेल और अनिकेत चौधरी दो खतरनाक बॉलर हैं शिवांश के पास. इस बार स्विच हिट मार दिया है लेकिन यहां पर राजू मुखिया को मिलता हुआ विकेट. जनीश ठाकुर ने उस कैच को अंजाम दिया. आणि तो स्विच हिट करत असताना चेंडूला पाठवायचं होतं पॉइंट बॅकवर्ड पॉइंट किंवा थर्ड मॅचच्या दिशेनं, परंतु चेंडू जर आपण बघितला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला त्यामुळे तो ट्रॅव्हल होऊ शकलेला नाहीये. सीमारेखा पार आणि विघ्नेश साखळतोडा माघारी परतावं लागते. कौतुक करावं लागेल. आणि राजू मुखियाने या संघाचा गोलंदाजीचा मुखिया म्हणून कार्य केलंय. गोलंदाजीच्या बरोबर संघाचा सुद्धा मुखिया बनलाय. अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 5 चेंडू 1 धाव त्यानं खर्ची केली आहे आणि 2 महत्वाच्या विकेट सुद्धा घेतल्यात. 43 नंतर 44 म्हणजे ज्या 50 आपण चर्चा करत होतो 50च्या प्लस जाण्याची, त्याच्यावरती खूप मोठा रोख लगावलाय. आता मैदानात येणारा अक्षय राजभर डावखुरा फलंदाज जरूर आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहे एखादा मोठा फटका. शिवान स्पोर्ट्सला या मॅच मध्ये जिवंत राहण्यासाठी किंवा या मॅच मध्ये चांगल्या धावाने लढण्यासाठी म्हणजे धावा अशा लढण्यासाठी येणं गरजेचं आहे. त्यासाठी एक मोठा फटका हवाय आणि तो अक्षय राजभर काय मारू देईल का. 44 वरती 6 शेवटच्या अंतिम चेंडू समोर राजू मुखिया. राजभर अगर ये मैच जिता दिया अपनी टीम को बॉलिंग करके तो खेलता रहेगा रात भर. 44 फॉर 6 और एक और बढ़िया बॉल. राजू मुखिया पारी के आखिरी ओवर में 1 रन देकर 1 विकेट. कंजूस गेंदबाजी. मारवाड़ी कंपनी का मुनीम भी इससे कंजूस नहीं हो सकता. ऐसी बॉलिंग. शानदार बॉलिंग आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक दाब 44 45चं लक्ष आहे. 45 धावा बनवल्या गेल्यात आणि दिवसा डवळ्या दुपारच्या सत्रामध्ये 50 धावांचा 51 धावांचा पाठलाग न करू देणारा संघ काय या रजनीमध्ये या धावांचा पाठलाग या धावांचा बचाव करताना यशस्वी होईल की धावांचा पाठलाग होताना दिसेल. कोणता संघ फायनलमध्ये येईल याची चर्चा करणार आहोत. तुर्तास बॅटिंग समरी बघा. प्रति गरज स्वस्तात बाद झाले, 0वरती बाद झाले आणि हा मोठा हादरा शिवान स्पोर्ट्ससाठी होता. मकरंद पाटील कॅच अशरफ खान बोल्ड फरमान 10 धावा. प्रथम कुडू 4 चेंडू 4 धावा. कॅच अय्यूब बोल्ड राजू पालजी. विश्वनाथ जाधव कॅच राजू मुखिया बोल्ड इमादलू 8 धावा. त्यानंतर विघ्नेश साखळतोडे कॅच
जयनेश ठाकूर बोल्ड राजू मुखिया 16 धावा महत्वाची पारी विघ्नेश साखरतोडीची रली खास करून ते 2 षटकार त्यानंतर हर्ष अरसूल रनआउट अशरफ खान 2 धावा आणि अक्षर राजभर शेवटी आले होते नाही खातं ओपन करू शकले ही बॅटिंग समरी होती बॉलिंग मध्ये कुठे कमाल केली याच्यावरती सुद्धा नजर टाकणार आहोत राजू पालटी 15 धावा त्यानं खर्च केला 2 षटकार हाताळत असताना 7.5ची इकॉनॉमी होती राजू मुखियाचं शेवटचं षटक किफायतमंद राहिलं फक्त एकच धाव त्यानं दिली आणि 1 विकेट सुद्धा मिळवला इमादुलू 1 षटक 1 विकेट आणि 15 धावा त्यानं खर्च केला 2 षटकार महत्त्वपूर्ण त्या षटकात आले फरमानची 2 षटकं त्याच्यामध्ये 1 विकेट त्यांनी मिळवला आणि 15 धावा 6.5ची इकॉनॉमी बघायला मिळाली फॉल ऑफ विकेट 0 वरती पहिला 15 वरती दुसरा 18 वरती तिसरा 41 वरती चौथा 44 वरती 5वा आणि 44 वरती 6वा सुद्धा आला एक्स्ट्रा 6 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावात 6 विकेट आल्यात आणि त्यानंतर 45चं लक्ष ठेवलं गेलंय ते एल्के स्टार राजकोट या संघासमोर प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाबाहेर त्वरित यायचंय इनिंग ब्रेक झालाय कोणतीही मॅच संपली नाहीये अजूनही दुसऱ्या इनिंगचा खेळ बाकी आहे आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती होईल बदल आणि आवाज ऐकायला मिळेल क्रिकेट एक्सपर्ट कमेंटेटर तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या साथीने प्रशांत आतवडे सर यांचा हमारे साथ हितेश भाई जुड़े हुए हैं और हितेश भाई आपका स्वागत है और आपका सम्मान करने जा रहे हैं आमदार चषक 2025 की अद्भुत करने शानदार खेल और पैसा वसूल मैचेस हुए हैं सुपर से ऊपर वाले मैचेस कैसा लग रहा है ये सारा माहौल देखे बिल्कुल बिल्कुल बहुत अच्छा लग रहा है जैसे लग रहा है कि 2020 का मैच खेला जा रहा है इस तरह का माहौल आपने बना दिया है पूरा क्या बात है आईपीएल जैसा है जी हाँ आईपीएल जैसा माहौल लग रहा है आमदार चषकाचे आयोजक अल्पेशजी भोईर आमचे मित्र आहेत आणि आता या मंचावरती उपस्थित आहेत तर त्यांचाही यथोचित सन्मान करण्याकरता मंगेशजी भोईर साहेब मी आपल्याला विनंती करतोय अल्पेशजी या आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे सफाळ्यामधनं ही सर्व आता मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आहे मंगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते अल्पेश भोईर सफाळ्याहून आलेले आहेत आणि सफाळ्यामध्ये देखील एक चांगलं आयोजन आमदार चषकाचं करतात अल्पेश भोईर मंगेश भोईर आणि दोघांचं टायटल एक आहे आमदार चषक थँक्यू सो मच अल्पेश भोईर आणखीन एक धमाकेदार सामना तुमच्यासाठी घेऊन येतोय कुणाला सुटली हाव कोण खाऊन जाणार आहे भाव कुठेही जाऊ नका पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत डीजे मास्टर आमच्याबरोबर जॉईन होतील आणि त्यानंतर 70 वरती लाईव्ह ऍक्शन
वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2025 की अद्भुत कहानी सेमीफाइनल का दूसरा मुकाबला भारतीय जनता पार्टी वसी विरार द्वारा। बहुत ही शानदार आयोजन। बल्लेबाज, प्रारंभिक बल्लेबाज बैटर मैदान के अंदर जल्दी आने चाहिए। प्रतियोगिता का आज का ये आखिरी दिन और बालाजी क्लब राजकोट ने बहुत ही शानदार प्रदर्शन इस प्रतियोगिता में किया है। फाइनल में पहुंच चुकी हैं। अब एलके स्टार, शिवान स्पोर्ट, दो टीमें मैदान के अंदर। सवाल यही है कि यहां से इस मुकाबले में कौन सी टीम फाइनल में प्रवेश करेगी। जल्दी प्रारंभिक बल्लेबाजों को मैदान के अंदर आना चाहिए। इंटरेस्टिंग मैच है और फिलहाल इथे समोर आमचे काही प्रेक्षक बसलेले आहेत, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ बसलेले आहेत। तुमच्या पायांमुळे ती बाउंड्री आणखीन आतमध्ये गेली। थोडे मागे व्हा, 1 फूट मागे व्हा, 1 फूट मागे व्हा। मला माहिती की आज अगदी इतके प्रेक्षक आहेत की ब्लॅकने तिकीट काढावं लागले, इतकी गर्दी झालेली आहे। सामन्याला सुरुवात होणार आहे। आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। आज या स्पर्धेच्या निमित्तानं अलोट गर्दी 1:20 झालेत आणि प्रेक्षक इथे हे मैदान सोडायला तयार नाहीयेत। त्याला माहिती आहे की फायनलचा सामना जिथे बाहुबलीची टीम मैदानात दाखल होईल फायनलच्या सामन्याकरता। शानदार खेळ पाहण्याची तमाम प्रेक्षकांना संधी मिळणार आहे। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं देखील मनापासून धन्यवाद। तो प्रारंभिक बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। किरण पवार और जयेश ठाकुर गेंदबाजी करे। गेंदबाज अपने बॉलिंग पर तैयार हो रहे हैं। अमित तांडिल जिन्होंने प्रभावित किया, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया अमित तांडिल ने। फ्रंटलाइन गेंदबाज है, कमबॉक्स से गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार। स्ट्राइक करने पर किरण पवार 2 बार मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला है। पावर पे का इशारा अंपायर ने किया। सतीश कुरूप और शशि शाटम बीच मैदान पर और टीवी अंपायर कल्याण घोड़पड़े। इस वक्त फ्लैंक टिप गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर मिड ऑन है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है और 1 खिलाड़ी फाइन लेग पर। पावर प्ले ऑन है, इसलिए 2 खिलाड़ी दायरे के बाहर और बाकी सारे खिलाड़ी फिलहाल आप देख सकते हैं। इस वक्त पकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, अच्छी गेंद थी, 5 क्षेत्र में गेंद को खेल दिया। 1 रन देने का मौका किरण पवार के पास। इस बार इस सिंगल के साथ किरण पवार का खाता खुला है। शानदार खेल, दमदार आयोजन आमदार चषक 2025 का। दर्शकों का बहुत ही जबरदस्त सपोर्ट। रोचक मुकाबले इस प्रतियोगिता की सबसे बड़ी कहानी रही है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जयेश ठाकुर, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मोटा सिरा लगा। गेंद को हुक करने की कोशिश, अच्छी तरह से गेंद को कनेक्ट कर पाए, बल्ले के बीच बीच तो नहीं खेल पाए। सुंदर गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज तांडेल द्वारा। पहला ओवर प्रगति पर स्कोर 2 रन मगर किसी नुकसान के। सेमीफाइनल का यह दूसरा मुकाबला। स्ट्राइकर पर किरण पवार, ऑन साइड पर देखिए तो मिड ऑन दायरे के अंदर और मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग पर तैयार है। अमित तांडेल, जहीर भाई हमारे साथ जुड़े हुए हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा, विकेट कीपर का सारा। दर्शक बहुत खुश है। किरण पवार का विकेट, तालियां बज रही है और अमित तांडेल द्वारा शानदार गेंदबाजी। पहला ब्रेक अपने टीम के लिए विराट।
खऱ्या अर्थानं परवाच्या दिवसाचा 14 तारखेचा हिरो किरण पवार बाद झाले आहेत आणि कहाणी तारखेची पण असते कारण 14 तारखेचा हिरो तो होता 15 तारखेचे हिरो ह्या टीम आहे शिवान स्पोर्ट आहे पण आता तारीख किती झाले 16 क्रिकेटचा 16 रंगलाय क्रिकेटचा 16 रंगलाय आमदार चषक 2025 चा 16 आहे झहीरभाई नेहमीच 24/7 कॉमेंटेटर आहेत तेही दाखल झाले आहेत त्यांचे आवाज या सेमीफायनल मध्ये आपल्याला ऐकायला झहीरभाई आपलंही स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये शुक्रिया तुकान सर जी तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक अधिक स्वागत है। अब दूसरा सेमीफाइनल देख रहे हैं वहां पर नील बाटर मैदान पर अयूब शेख एक बेहतरीन बल्लेबाज है कासर वरोली एक लाजवाब बल्लेबाजी जहां पर हमने देखी है मगर प्रशांत सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में है तुकाराम सर जी है दूसरा पहली बेहतरीन गेंदें तो हमने देखी वहां पर अमित टांडेल की उसके बाद पहला विकेट लेने में सफलता हासिल की है तो क्या कहना चाहेंगे प्रशांत सर जी आप झहीरभाई अत्यंत महत्वाचं म्हणजे 14 तारीख संपली 15 या ठिकाणी संपले आपण 16 या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आमदार चषकाचा हा अद्भुत सोहळा जिथे प्रेक्षक झालेत गोळा आणि हा अद्भुत सोहळा आपण पाहतो याची देही याची डोळा आता मैदानावरती सामनावीरचा पुरस्कार आपण बघितलं 14 तारखेला भेटला होता किरण पवारला 2 वेळा मॅनेजरचा पुरस्कार पण मैदानावरती अमित तांडेल सारखा हुकमाचा एक काय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला अयूब अत्यंत महत्वाचा खेळाडू शानदार बॅटिंग त्याने केले सुप्रीमो चषकामध्ये इस ओवर की अगली गेंद अमित तांडेल द्वारा टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई है मिडल पर गेंद तिकबर क्षेत्र में हल्का से खेल दिया 1 रन लेने का मौका सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर 3 धावा धावफलकावरती आहे आणि हा मॅच कसा आहे माहिती आहे का एका बाजूला एलके स्टार आहे पण दुसऱ्या बाजूला वसईचे स्टार आहेत लोकल स्टार ग्लोबल झाले आहेत आणि हा मॅच आहे सेमीफायनल फायनल मध्ये कोण जाणार कोण प्रवेश करणार हा मॅच आहे दबाई धावफलकावरती 1 गडी बाद 3 सही कहा सर जी आपने एक बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ अमित टांडेल द्वारा अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेल दिया गेंद जारी मिड विकेट के क्षेत्र में जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन आसान से पूरा होता हुआ 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 4 प्रशांत जी ये पहला ओवर है ये पावर प्ले में पावर बल्लेबाजों को दिखाना होगा एक तरफ अयूब शेख है बेहतरीन बल्लेबाज है क्या कहना चाहेंगे आप अमित तांडेल ने झहीरभाई बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है हर मैच में अच्छा प्रदर्शन रहा है निरंतरता के पास लग रहा है बुमराह से निरंतरता वो उधार लेके आए हैं स्ट्राइकर में बैटर अयूब शेख ऑनसाइड पर खेलना चाहते थे टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है इस बार बल्ले को लगे शरीर को लगे इसके बाद में पॉइंट क्षेत्र में चली गई है प्रतीक ने गेंद को उठाया और अब जाकर पहले ओवर का खेल बहुत ही बेहतरीन शानदार गेंदबाजी का प्रदर्शन तुकाराम सर खास करके एक तरफ है एलके स्टार दूसरी तरफ है वसई के स्टार आप लोगों का मिलेगा प्यार तब निकल के आएंगे यंग स्टार वसई के ये सारे खिलाड़ी है शानदार प्रदर्शन बीच मैदान पर कर रहे हैं और अपसेट करने वाले ये सारे खिलाड़ी बीच मैदान पर है जिन्होंने दिल्ली को हराया जिन्होंने पालघर को हराया और अब जाकर वो सेमीफाइनल का मुकाबला खेल रहे हैं कहानी इंटरेस्टिंग है मजा आएगा कॉम्बॉक्स में तुकाराम मांगेला 24/7 झहीरभाई है तो इनके लिए लो जी सुनो जी पहिला 2G 3G 4G आणि आता 5G आलंय देखिए ये सारे तो बदलाव आप देखेंगे लेकिन आप अगर पढ़ रहे हैं मतलब 2G आएगा 3G आएगा 4G आएगा 6G आएगा लेकिन तुकाराम साहब गुरुजी के बिना कुछ नहीं चलेगा गुरुजी भी बहुत इंपॉर्टेंट है चाहे क्रिकेट का मैदान वहां कोच की जरूरत है अगर आप यहां पढ़ रहे हैं तो वहां भी गुरुजी की जरूरत है बहुत महत्वपूर्ण मुकाबला है स्कोर 5 रन 1 विकेट का नुकसान पर आपने सही कहा था अमित तांडेल ने बहुत अच्छा स्टार्ट दिया है स्टार्ट चांगला केला बिल्कुल आपने सही कहा गुरु और सड़क एक ही तरह होते बघा रस्ता असतो शिक्षक असतं गुरु और सड़क एक ही तरह रहते खुद तो वही रहते लेकिन लोगों को अपनी मंजिल तक पहुंचा देते गुरुचं स्थान फार मोठं आहे गुरुजीचं स्थान फार मोठं आहे या मॅच मध्ये देखील प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे 5 धावा धावफलकावरती आहेत अमित तांडेलनं पहिले षटक हाताळले आहे पण दुसऱ्या बाजूला एलके स्टार राजकोट राज करण्यासाठी 30 बॉल 40 सीधा आवश्यकता सही आने की दायरे गेंदबाजी करने के लिए दूसरा ओवर लेकर स्ट्राइक पर है अयूब शेख एक बेहतरीन बल्लेबाज है बेहतरीन ये दूसरा ओवर पावर प्ले लाजवाब फील्डिंग की नजारा आप देख रहे हैं अगली गेंद अनिकेत फकरी तैयार
ऑफ स्टंप पर गेंद को ड्राइव कर दिया और गेंद जा रही है कवर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए फरार। अयूब के बल्ले से आता है एक बेहतरीन चौका। कमांड डीजे ऑफ्टमच्या थोडासा बाहेर या चेंडूला खेळले खबरच्या डोक्यावरून अत्यंत सुंदर फटका आणि तंत्र सुद्धा बॅटिंग करणं देखील तुम्हाला आलं पाहिजे। मैदानावरती अयूब सारखा खेळाडू आहे, यापूर्वी अयूबला आपण बॅटिंग करताना पाहिलंय, त्यानं ताकदीचा वापर केलाय, परंतु दुसऱ्या बाजूला जैनिश ठाकूर त्याच्यावरती न जायला अनिकेत गोलंदाजी मार्ग अनिकेत चौधरी ज्यानं या स्पर्धेमध्ये प्रभावित केलं, प्रेक्षकांची मनं जिंकली, त्याचबरोबर राजभर त्याने काय गोलंदाजी केलं। ही जोडी जी आहे म्हणजे स्पर्धेतनं काय मिळालं, एवढी मोठी स्पर्धा आहे आणि अशा वेळेला आपण काय मिळवलं हा प्रश्न असतो। तर मला वाटतं अनिकेत चौधरी आणि राजभर अक्षय राजभर सारखे खेळाडू जे व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगले क्रिकेट खेळू शकतात, चांगली गोलंदाजी करू शकतात, या स्पर्धेनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे। बिल्कुल हमेशा आप कहते हैं ना कमाल जोड़ियों में होता है, तो कमाल त्या जोडीने देखील केला। एवन जोडी पाहिले आपण आणि बघूया अनिकेत चौधरी स्विंग अँड मिस पडला, थोड़ा बाहर झाला है, पडला थोड़ा बाहर झाला, गेंद ने थोड़ी सी हरकत की है, गेंद ने थोड़ी सी हरकत की है, क्या उसको बरकत मिलेगी। चंडू थोड़ा सा हल्ला है, मैच पण थोड़ा सा पुढे चालला है। सही कहा सर जी, बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ अनिकेत चौधरी द्वारा। क्या गेंद टप्पा गिरने के बाद स्विंग एंड मिस होती हुई अयूब को बीट कराती हुई जवाब मिलता हुआ। अभी भी यहाँ पर स्कोर की बात की जाए तो 9 रन बने, 45 का पीछा होता हुआ नजर आएगा क्या अनिकेत। अगली गेंद फेंकते तैयार, अयूब खेलने के तैयार है। अच्छी गेंद अंदर की करीब आई, हल्का तो खेला, गेंद कवर हिस्से अंदर पर जाती हुई, जब तक गेंद को फील करेंगे 1 रन आसानी से पूरा होता हुआ, 1 रन के साथ स्कोर डबल अंकों पर जाता हुआ 10 रनों पर। डीप इन द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न अयूबचा सातत्यानं आपण बघतो, परंतु यावेळेला अतिशय दर्जेदार गोलंदाजी अनिकेत चौधरी कडून दानिगीच्या मैदानावरती रंगलाय आमदार चषकाचा थरार। आपण सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहताय, प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि ही मंत्रली रात्र आपण या ठिकाणी अनुभवतोय। 14 तारखेला सुरुवात झाली, शानदार उद्घाटन आणि त्यानंतर आता या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय। या स्पर्धेमध्ये रोमहर्षक सामने झाले, त्याचबरोबर सुपर ओव्हरचा तरार देखील आपल्याला अनुभवायला मिळाला। अनिकेत चौधरी गोलंदाजी मार्क करते, डावकुला फलंदाज जैनेश ठाकूर स्टॅक एंड फिल्डिंग फ्लँक क्लिप गनी पॉइंट, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक इष्ट कबरला आहे, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे का पाहूया। इथे आता काय करते, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, ऑन साइडला फाईन लेग, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये जी व्यूहरचना थोडीशी बदलली जाते, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे। एक अत्यंत महत्वाचा खेळ इथे साकारवला गेला फलंदाज जैनेश ठाकूरला। टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे, बाउन्सर टाकलाय, आपट बार चांगला फुटलाय, काय चेंडू टाकला होता गोलंदाजनं अनिकेत चौधरी, जो करे सबकी मनोकामना पुरी। अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती, षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी चालू आहे आणि अप्रतिम नदा गोलंदाजी, काय बघा काय गोलंदाजी केली। टप्पापर्यंत उसळी घेणार चेंडू आहे, हुक करण्याचा प्रयत्न आहे, चेंडूवरती नजर नाही आहे, हेड पोझिशन चांगली नाही आहे आणि त्यामुळे हा बाउन्सर म्हणजे बीबी करमरकर म्हणायचे तुम्हाला आपटबार टाकला आला पाहिजे आणि तो फुटला पाहिजे, हा आपटबार फुटलाय। अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना जहीर अनिकेत चौधरी। सही सर जी, इस मैदान पर एक बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ अनिकेत चौधरी द्वारा। बल्लेबाजों को इस मैदान पर अपनी गेंद पर बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा। टीम की रन संख्या 10, 26 गेंदों का खेलाना बाकी। आउटसाइड खेले जाते हैं, स्विंग एंड मिस, इधर डॉट बॉल, क्या मजा है, जानदार है गेंदबाज अनिकेत, क्या कहना चाहेंगे सर जी। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन अनिकेत चौधरी द्वारा। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा सा ऊंचा, ज्यादा ऊंचा नहीं था, इस बार गुडनेस पर टिप्पा खेलाया था, इससे पहले बाउंसर था और देखिए इनकी जो आंखें ना पूरी तरह से बंद हो गई थी, गेंद के ऊपर निगाह नहीं थी। दोबारा वही है, हेड पोजीशन अच्छा नहीं है बल्लेबाज का। जैनेश ठाकुर संघर्ष कर रहे, स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। टारगेट की बात करें तो जीतने के लिए 25 गेंदों में 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। महेश गुप्ता ने बहुत अच्छा काम किया सूरज के साथ। ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए खूबसूरती के साथ पहले बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, थोड़ा फंबल हुए, डाई लगाई है, तालियां बज रही है, ये ताली की आवाज आप सुन सकते हैं। कमाल की फील्डिंग बाउंड्री लाइन पर, दर्शक वो बहुत खुश है। मकरंद इस मुकाबले में लाजवाब, डाई लगाई है
वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल, शानदार फील्डिंग का नजारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 12 रन, ओव्हर समाप्त 2। कहाणी इंटरेस्टिंग आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। आमदार चषकाचा थरार, मनोरंजनचा डबल बार। बाकी है सभी के आपको बताऊंगा जिस तरह से मुकाबला कुछ चाहिए मैदान के अंदर। क्या प्लेयर चेंज करना चाह रहे हैं, थोड़ी सी तकलीफ। 12 रन 1 विकेट का नुकसान पर जहीर भाई 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। स्कोर 12 रन 1 विकेट का नुकसान पर। आयुष 7 पर खेल रहे, जैनेश 4 पर और अनिकेत ने शानदार गेंदबाजी की है। सही यहाँ पर 24 गेंदे और 33 रनों की दरकार है। थोड़ी सी मैदान के अंदर चर्चा हो रही है। न्यू बैटर, अब दोनों बल्लेबाज इस मैदान पर, मगर न्यू फील्डर मैदान के अंदर जा रहे हैं सब्स्टिट्यूट के रूप में। यहाँ पर देखना होगा कि ये मुकाबला कहाँ पर मुकर जाएगा और कहाँ पर टीम आगे बढ़ाव लेगी, क्योंकि एक टीम को तो आपने देखा इस मैदान पर बालाजी टीम ने लाजवाब प्रदर्शन करते हुए मुकाबला दिल्ली टीम को पराजित किया था, मगर ये मुकाबला दोनों टीमों के लिए अहम बनता हुआ नजर आएगा। सेमीफाइनल नंबर 2 आप देख रहे हैं। तमाम जनताओं का हार्दिक स्वागत है। अमदार ट्रॉफी 2025 का थरार आप देख रहे हैं। एक लाजवाब बेमिसाल इस मैदान पर है। ये नारंगी के ऐतिहासिक मैदान पर जो कि फन लाइट में ये तमाम मुकाबले देखे ऑल इंडिया के तमाम सितारों ने लाजवाब खेल खेला है। मगर आज की बात की जाए तो शिवान स्पोर्ट्स विराट के तमाम युवा खिलाड़ियों ने अपने खेल का जलवा इस मैदान पर दिखाया। 2 षटकांचा खेळ संपलाय। धावा दाफलकावरती 12, पाटला काय 45 धावांचा आणि कॅश प्राइज झाले आयुष शेख साठी कॅश प्राइज झाले वाडीवरनं। बरोबर 2 ब्रिजच्या मध्ये गाव आहे वाडीव। विकी पाटील याच्याकडनं कॅश प्राइज झाले। लागोपाचे 3 सिक्सर, 3 षटकार, 1000 रुपये आयुष शेख यांच्यासाठी विकी पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज झाले। आता पैसा लागलाय आणि पैसा वसूल मॅच मैदानावरती येणार आहे। अक्षय राजभर ज्याने दिवसभर राज केले आणि तो आता गोलंदाजीसाठी आहे स्ट्रायकरला आयुष शेख। काय गोलंदाजी चालले, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट, पहिला चेंडू निर्धाव। गिरकी घेणारा चेंडू आहे, बॅट्समनची फिरकी घेणारा चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी, टप्पापर्यंत चेंडू आपण पाहू शकता काय बळलाय। वाह वाह, अक्षय राजभर या ठिकाणी आपल्या पालघर जिल्ह्याचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। सुंदर गोलंदाजी अक्षय राजभर कडून। या षटकाचा पुढचा चेंडू, पुढे चेंडूला चेंडू लेग ब्रेक आहे, टर्न झालेला आहे। टाळ्यांचा गजर करत असताना इथे आता प्रेक्षक आहेत, पाठनेक आहेत, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय। दाबल का दबा 12। बिलकुल टाळ्या बजेगी ती थोडासा जोश भी आएगा। एखाद्याला झोपलेल्या माणसाला उठवायचं तर आवाज द्यावा लागतो। आवाज ऐसे दो कि सोए को होश आ जाए और ताली ऐसे बजाओ ना कि खेलने वाले को जोश आ जाए। जोश मैदानावरती आलाय, मॅच ही रंगामध्ये आलाय। सही है, बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर अक्षय राजभर द्वारा। क्या वो गेंदबाजी, 2 गेंद लगातार डॉट कराते हुए अयूब शेख के लिए। अगली गेंद अयूब खेलेगा तैयार। फूल अच्छी गेंद थी, जल्द हल्का सा खेला, रन का मौका बन सकता था। क्या बेहतरीन गेंद थी, क्या ये गेंदबाजी अक्षय राजभर के द्वारा यहां पर इसको जाकर पहुंचता हुआ। शिवान स्पोर्ट की अगर बात करें तो क्या गेंदबाजी कर रहे हैं दोनों युवा गेंदबाज। प्रशंसा तो बिल्कुल हो जाएगी अक्षय राजभर की। और तो करण सर, किसने सोचा था टॉप 8 टीमें भारत की, पूरे इंडिया की, जिसमें शिवास की जो टीम खेल रही है, जिसमें वसई तालुका के सबसे बेहतरीन खिलाड़ी खेल रहे और वो आज इस मैदान पर सेमीफाइनल खेल रहे, किसने सोचा था। बिल्कुल, आणि तो फेमस डायलॉग आता छावाचा आलाय ना, हाती घोडे तो फौज तो तेरी सारी है। आता वसई तालुक्याची टीम काय सांगते माहिती का, 8 टीम आल्यात ऑल इंडिया मध्ये, 8 टीम आल्यात। बॅटिंग बॉलिंग सर्व काही आहे। ऑन साइडला चेंडू केलाय, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, फटका चाललाय सीमारेषा पार, मच नीडेड षटकार। तो टीम
तुमने बैटिंग बॉलिंग फील्डिंग तो सारी है, लेकिन वसई तालुका की टीम आज पे सब पे वारी है. लय वारी मॅच ही चाललाय. वारी लय वारी. बस झाली दुनियादारी. पिक्चर सुरू आहे लय भारी. आपण पाहू शकता इथे अप्रतिम कामगिरी करत असताना अक्षय राजभर, परंतु हा फटका चांगला आहे, अतिशय दर्जेदार दमदार. आणि दुसऱ्या बाजूला एलके स्टार कडनं पलटवार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. हमला झाला मागच्या 2 चेंडूवरती. जयनेशच्या बॅट मधनं 2 सिक्सर. काय रॉंग वन पिक केला गेला होता आणि पुलचा फटका. एका आणि त्या म्हणून म्हटलं ना मॅच लय भारी आहे. लय भारी मॅच मैदानावरती चाललाय. एका बाजूला एलके स्टार, दुसऱ्या बाजूला वसईचा संघ. धापलकावरती धावा 25 20 धावांची अजून आवश्यकता आहे. 19 गेंदे और 20 रनों की दरकार है. क्या बैक टू बैक 2 सिक्सर आते हुए वहां पर अक्षय राजभर थोड़े से महंगे आप साबित होते हुए नजर आ रहे हैं. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का ये महासंग्राम आप देख रहे हैं. फिर ऑप्शन से लॉन्ग ऑफ पर खेल दिया, गेंद हवा में. अमित ठांडे लोग अगर बन जाएंगे खिलाड़ी दर्शक, ये सीमा के बाद शेरन. चेंडू पाठवला ढगात आणि मैदानावरती जयनेश, तुझी चर्चा असेल या क्रिकेटच्या जगात. काय फटका सजवला, अप्रतिम टायमिंग. आणि आता सामन्याचं चित्र बदललंय, सामन्याचा रंग बदललाय, नारंगीच्या मैदानातला खेळ बदललाय. बिल्कुल पिक्चर अभी क्लियर नहीं, लेकिन पिक्चर सुपर हिट है. आणि जयेश ने कहा है भाई रंग बनने के लिए हम भी तैयार है. हवाई सफर आप हमेशा कहते हैं ना, हवाई सफर जारी है. फिलहाल बल्ला गेंद के ऊपर भारी है, चेंडूवरती बैट थोड़ी भारी है. वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन अब बल्ला गेंद के ऊपर भारी है. 3 लगातार बड़े स्ट्रोक छक्के जड़े हैं, वो 3 सिक्सेस 70 के द्वारा आपको दिखाएंगे. अब जाकर 18 गेंदे जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. सभी गेंद आपके स्क्रीन पर है. ऑन डिमांड 70-70. सूरज थैंक यू सो मच. कमलेश गुप्ता, खास करके महेश गुप्ता, थैंक यू सो मच. इंटरेस्टिंग कहानी बन सकती है, लेकिन अब शिवाज स्पोर्ट को जाहिर भाई दुकान सर विकेट की सख्त जरूरत. बिल्कुल. और पहली बार ऐसे देखा है ना इस टूर्नामेंट में अक्षय राजभर के ऊपर हमला हुआ है. जसं एखादं युद्ध होतं ना, आता सध्या रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे. ज्यावेळेला मिसाईल येतं, अँटी मिसाईल येतं, हवेतल्या हवेत. हे जैनम नावाचं अँटी मिसाईल सोडले एलके स्टारनं. 18 बॉल 14 ची आवश्यकता है. 18 गेंदे 14 रनों की दरकार है. मगर वहां पर अनिकेत चौधरी आए हैं गेंदबाजी पर, जिन्होंने एक बेहतरीन गेंदबाजी का जलवा बिखरा है. यहां पर मैच बन सकता है, मगर वहां पर विकेट ड्यूल में आनी चाहिए. विकेट आएगी तो ये मैच बन जाएगा. बिल्कुल विकेट आएंगे. आणि मॅडन ओव्हर तर आल्या. मॅडन ओव्हर हा एकविरा चायनीज सेंटर कडनं 1500 रुपये आहेत मॅडन ओव्हर साठी. अनिकेत चौधरी क्रॅम्प केलं चेंडूला. हा मॅच नाही संपला, झुंजार होती आहे. पण खऱ्या अर्थानं तुम्ही योग्य उल्लेख केला जैनमचा. या मॅच मध्ये त्यानं फक्त आणून नाही दिले, अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती टीमला घेऊन आलाय या सामन्यामध्ये. मॅच असेही फसताना आपण बघितले क्रिकेटमध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला व्यावसायिक संघाविरुद्ध तुम्ही खेळताय आणि अतिशय चांगली कामगिरी अनिकेत चौधरी अक्षय राजभरने केली. अक्षय राजभरने चूक काय केली त्यावरती देखील आपण चर्चा करणार. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत चौधरी धावफलका धावा 32. एका गडाच्या मोबदल्यामध्ये टार्गेट आहे 45 धाबांचं. अत्यंत महत्वाचा सामना. 13 धाबांची आवश्यकता. 17 चेंडू शिल्लक आहे. फ्लाइंग स्लिप गली पॉइंट, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक इष्ट कव्हरला बेडॉप आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षकाची भूमिरचना थोडीशी बदलली. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती सर्कल मध्ये आता आपण पाहू शकता 3 क्षेत्ररक्षक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत चौधरी. ओ चांगला चेंडू, अप्रतिम. ज्या संधी निश्चित असेल, डायरेक्ट हिट काढण्याची संधी. फलंदाज डायरेक्ट हिट हमेशा डेंजर होते हैं. आणि मी मगाशीच म्हणालो की अशा प्रकारचे सामने फसताना आपण पाहिलेले आहेत. अचूक नेम बॅट्समनचा झालाय काय गेम ते पाहूया. आता टीव्ही अंपायर काय सांगतील. टिक 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 याची आवाज आपल्या हृदयाची धडधड बना. बघा आवाज यायला सुरुवात झाली. बिल्कुल आपने अचूक नेम आणि गेम
घड्याळाचं ठीक ठीक आहे, बिलकुल प्रशांत जी आपने सही कहा. घड्याळाचं ठीक ठीक आहे ना, तुम्हाला आहे ना टाइम मॅनेजमेंट शिकवते. घड्याळाची ठीक ठीक तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवते, पण आईची किटकिट आहे ना लाईफ मॅनेजमेंट शिकवते. रोज तिची किटकिट असते, पण ती आपल्याला लाईफ मॅनेजमेंट शिकवते. आता बघूया मॅथ्स मॅनेजमेंट कोण शिकवून जाणार आहे. मॅच मध्ये रंगात आलाय. 13 धावांची आवश्यकता आहे आणि 13 है तो फेरा भी है. किसके लिए ये फेरा खतरनाक होने वाला है. 13 है, मेरा है, लेकिन ये जो खेल है सबके लिए प्यारा है. रोचकता बरकरार बीच मैदान पर 32 2 विकेट के नुकसान पर अनिकेत चौधरी गेंदबाजी कर रहे हैं. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. और टीम के कप्तान हितेंद्र जडेजा बल्लेबाजी करने के लिए आए हैं. कांटे की टक्कर देखने का मौका मिलेगा, क्योंकि अभी तक शिवान स्पोर्ट ने शानदार प्रदर्शन किया है, कभी भी हार नहीं मानी है. और इस वक्त अगर देखें तो थोड़ा सा दबाव तो है इनके ऊपर, लेकिन अनिकेत चौधरी जो है ना जहीर भाई अंडर प्रेशर अच्छा प्रदर्शन करना जानते हैं. और बल्लेबाज की बात करते तो टीम के कप्तान मैदान के अंदर है, इनका इंटेंट क्या होगा वो देखना बहुत जरूरी है. सही कहा सर जी. ये 4 गेंदे ये लाजवाब अंदाज में, मगर ये 4 गेंदे जो आएगी ना एक लाजवाब अंदाज में, तो ये मैच बनाने का मौका मिल जाएगा. लेकिन कप्तान आहे कालचा दिवस पाहिला हितू जाडेजा असा अंडर प्रेशर 3-5चा मॅच ठोकलेला चौकार. हितू जाडेजाचा तो चौकार अजूनही आपल्याला आठवतोय कालच्या दिवसामधला. तो बरोबर अशीच मध्यरात्र सरली होती आणि तो चौकार आला होता. स्ट्रायकरला आहे अनिकेत चौधरी. पुन्हा एकदा राईट मोड देखील मारा. स्ट्रायकरला हितू हलक्या हाताने असेल जवळ खेळलंय. हलक्या हाताने खेळलंय. एक धाव आहे चेंडूवरती, पण आता धोका आहे थोडसा. आणि हे काय झालं माहितीये का, मागे एक विकेट गेला ना प्रशांतजी. जसं मराठीमध्ये म्हणाय बघा, एकदा दुधाना तोंड बोललं ना का माणूस ताक पण फुगून पितो. अगोदर रनआउट झालाय, आता थोडीशी काळजी प्रिकॉशन घेतले आणि त्याची आवश्यकता पण आहे. कारण इथे आता तुम्हाला समीकरणाचा विचार केला तर 15 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. त्यामुळे फारशी रिस्क घेण्याची आवश्यकता नाही. जे काय करायचंय ते शिवान स्पोर्टला करायचंय, जे काय करायचंय विरारला करायचंय. मैदानावरती शिकार करणं गरजेचं आहे. एक विकेट आली तर सामन्याचे चित्र बदलू शकतं. 33 धावा 2 करण्याच्या मुंबईमध्ये चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. नारंगीचं मैदान प्रेक्षकांनी केलेली प्रचंड गर्दी, आपण दर्दी आहात म्हणून गर्दी केलेली आहे. आणि अजूनही या ठिकाणी आपण बघितलं घड्याळात बरोबर आता वाजलेले आहेत 1:46 सेमीफायनलचा सामना सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत चौधरी. जयनेश ठाकूर स्ट्रायकरला आपण पाहू शकता इथे आता बॅटिंग करत असताना 22 वरती. ओहो चांगला चेंडू आहे, परंतु बॅट चेंडू थर्ड बॅटला जाईल. आउटफील्ड सुपर पास. एलके स्टारनं टाळ्यांचा गजर केलाय. 4 धावा चौकार. खिलाड़ी एक चित्रपट आला होता, मैं खिलाड़ी तू अनाड़ी. अनाड़ी नहीं चाहिए, खिलाड़ी चाहिए. आणि अक्षय कुमार असेल तर खिलाड़ियों का खिलाड़ी भी चाहिए. धावा दाफलकावरती 37 37 धावा दाफलकावरती आहेत. 8 धावांची अजूनही आवश्यकता है. स्टॅकेटला पुन्हा एकदा सज्ज होते डावखुरा फलंदाज. 14 गेंदे 8 रनों की दरकार है. नसीबों का चौका आता हुआ और वहां पर अगली गेंद के तैयार. जगदीश ठाकुर आउटसाइड पर गेंद को खेल दिया और गेंद बाय बाय टाटा सेवन. शानदार, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक. ये स्ट्रोक देखिए क्या टाइमिंग है. और एलके स्टार की टीम सेलिब्रेशन करना शुरू कर दिया है. ये खिलाड़ी देखिए जयनेश ठाकुर. ठाकुर साहब ये हाथ मुझे दे दो. क्या जबरदस्त बल्लेबाजी. ये स्ट्रोक देखिए, टाइमिंग देखिए, कहां सिंगल लेने वाले. ये तो 6 के नीचे सोचते नहीं. टाइमिंग देखे, आत्मविश्वास देखे, मैग्निफिसेंट. ये चौथा छक्का बल्लेबाज ठाकुर का. बिल्कुल सिक्सर वाला फंडा है. अब वही फंडा मैदान पे ऊपर चलता हुआ. 2 धावांची आवश्यकता है. बोलो बोलो बोलो. 2 रनों की जरूरत. रेडी रहना है अगले मुकाबले के लिए, क्योंकि फाइनल का घमासान थोड़ी देर के बाद शुरू होने वाला है. स्कोर 43 2 विकेट के नुकसान पर 43 पर 2. गेंदबाजी करें अनिकेत चौधरी. सामना करेंगे जयनेश ठाकुर. इस ओवर की अगली गेंद इस बार भी आंसर पर अच्छा चौके बॉन्डर पर खिलाड़ी ज्ञान ढूंढा. गेंद बॉल के बाद 4 रन. इसी के साथ एलके स्टार टीम फाइनल में पहुंच चुकी है. अंधार चषक में दमदार प्रदर्शन. कांग्रेचुलेशन.
प्रेक्षक जाणार नाहीयेत. खेळाडूंनी सर्वांनी मैदानाच्या बाहेर यायचं आणि आता या स्पर्धेचा फायनलचा सामना प्रेक्षकांनी कोणीच आतमध्ये जायचं नाहीये. लगेच फायनलचा मॅच आपण सुरू करणार आहोत. खेळाडू LK स्टार 1/8 विकेट विजयात